उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेले आहेत। तिथं विधान भवनाच्या इमारतीत उद्धव ठाकरे उभे असताना भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना पाहिलं आणि नमस्कार करून जय महाराष्ट्र म्हटलं। झी 24 तासच्या व्हिडिओ कॅमेऱ्याने हे क्षण चित्रित केले। त्यातून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचं दर्शन घडलंय। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। मात्र या बैठकीत सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही। तर नव्यानं प्रस्ताव सादर करण्यास सिडकोला सूचित करण्यात आलेला आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले। पत्रात लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला। 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धी येथील यादवबाबा मंदिरामध्ये उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आमदार रोहित पाटील यांनी तासगाव कवठे महांकाळ शहराच्या विकासाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडले। विविध योजना नगरविकास खात्याकडे प्रस्तावित असून यासाठी निधी आणि मंजुरी देण्याची मागणी रोहित पाटलांनी केली। राज्य सरकारने ई वाहनांना टोलमाफी जाहीर केली तरी टोल वसुली होते, त्यामुळे पुढच्या 8 दिवसात टोल वसुली थांबवावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले। जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीत एकाही उमेदवारानं अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे आता 2 जागांसाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 57 उमेदवार रिंगणात आहेत। आज उमेदवारांना चिन्हाचं वाटप केलं जाणार असून 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे, त्यामुळे उद्यापासून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे।